किरकोळ वादातून दोन गटात लाकडी दांडक्यानं तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे। या प्रकरणी एकूण 8 जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये एका महिलेचा समावेश आहे। ही घटना रविवारी दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गोळेवस्ती परिसरात दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी संतोष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय झोंबाडे, लखन झोंबाडे, विकास झोंबाडे, सोनाली कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अक्षय झोंबाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यश चव्हाण, सार्थक जाधव, मोन्या जाधव, सानू अन्सारी यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतोष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास अक्षय झोंबाडे, लखन झोंबाडे, विकास झोंबाडे, सोनाली कांबळे हे चव्हाण यांच्या घरी येऊन तुमचा मुलगा यश चव्हाण हा त्याच्या मित्रांना घेऊन आमच्या घरी का आला या कारणावरून भाऊ शंकर चव्हाण यांनी संतोष चव्हाण यांना अक्षय झोंबाडे यांनी लाकडी दांडक्यानं मारहाण केली। तसेच भाऊजाई वनिता यांना लखन झोंबाडे, विकास झोंबाडे, सोनाली कांबळे यांनी हातानं मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केली अशी तक्रार दिली आहे। त्यानुसार चौघांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।